नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिनेश जैतपाळ तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या तासिकेमध्ये आपण इयत्ता 6वी पाठ क्रमांक 5 सुगरणीचे घरटे हा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठामध्ये शाळेच्या परिसरामध्ये जे निंबाचं झाड आहे त्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत असतो आणि घरटे बांधत असताना त्या ठिकाणी अतुल, नैना, जॉन व सिमरन हे दररोज त्या ठिकाणी जाऊन त्या घरट्याचं निरीक्षण करत असत. मग सुगरण पक्षी घरटे कसे बांधतो या सर्व गोष्टींचं निरीक्षण ती मुलं दररोज करायचे. त्याचबरोबर त्या पक्षाची जे काही कसब आहे, कसब म्हणजे त्याचं जे काही स्किल आहे, कौशल्य आहे, त्या कौशल्याची वाखाणणीसुद्धा त्या मुलांनी केली आणि त्याचबरोबर गुरुजींनी सुगरण पक्षाची व त्याच्या कौशल्याची माहिती या पाठामध्ये आपल्या मुलांना दिली आहे. तर आपण या पाठामध्ये सुगरण पक्षाबद्दलची माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर सुगरण हा पक्षी घरटे कसे बांधतो, कारण सर्व पक्ष्यांमध्ये सर्वात चांगलं घरटं कोण बनवत असेल तर तो म्हणजे कोण? सुगरण हा पक्षी. तर पहा, मग सुगरण पक्षाबद्दल जी काही माहिती आहे ती माहिती आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. पहा, शाळेच्या परिसरात असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता. अतुल, नैना, जॉन व सिमरन रोज तेथे थोडा वेळ थांबायचे. सुगरण पक्षी कसे घरटे बांधतो याचे निरीक्षण करायचे. त्याच्या हालचाली त्यांचे मन मोहून टाकायच्या. कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध, असे नैना नेहमी म्हणायची. तर पहा, शाळेच्या परिसरामध्ये एक लिंबाचं झाड होतं. त्या लिंबाच्या झाडावरती सुगरण हा जो पक्षी आहे, हा पक्षी काय करायचा? घरटे बांधत होता. आणि मग घरटे बांधत असताना त्या ठिकाणी जी काही शाळेतली मुलं आहेत, अतुल, नैना, जॉन, सिमरन आणि त्यांचे मित्रमैत्रिणी, हे सर्वजण काय करायचे? ज्या ठिकाणी सुगरण पक्षी घरटे बांधत आहे त्या ठिकाणी दररोज यायचे आणि थोडा वेळ त्या ठिकाणी थांबायचे. त्या घरट्याचं निरीक्षण करायचे आणि निरीक्षण केल्यानंतर सुगरण पक्षी कसे घरटे बांधतो ते निरीक्षण करायचे. आणि मग ते सुगरण पक्षी घरटे बांधत असताना त्याच्या ज्या काही हालचाली आहेत, चोचीमध्ये धागा पकडणं असेल, गवताच्या काड्या गोळा करणं असेल, परत घरट्यावरती बसणं असेल, ते व्यवस्थित गुंफणं असेल, या सर्व बारीक हालचालींवरती सर्व मुले काय करायचे? लक्ष द्यायचे आणि त्याच्या ज्या काही हालचाली आहेत त्या हालचाली मुलांचं मन मोहित करायच्या किंवा त्यांना मोहून टाकायच्या. मग नैना जी होती ती नैना काय म्हणाले की कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध. म्हणजे सुगरण हा पक्षी घरटे बांधत असताना कसल्याही प्रकारची घाई करत नव्हता. तो अगदी सावकाश, कसल्याही प्रकारची गडबड न करता हळूवारपणे अगदी व्यवस्थित नियोजनबद्ध वेल प्लॅनिंग करून तो घरटे बांधतो, असं कोण म्हणायची? नैना म्हणायची. त्यानंतर तिला तिच्या कामातला सफाईदारपणा, नीटनेटकेपणा आवडायचा. पहा, मग नैनाला सुगरण पक्षाचा कोणता गुण आवडायचा? तर सुगरण पक्षाचा सफाईदारपणा. सफाईदारपणा म्हणजे काय? स्वच्छता, टेडेनेस. त्याचबरोबर नीटनेटकेपणा हा गुण आवडायचा. कुणाला? नैनाला. कारण आपण पाहतो, आपण कुठलंही एखादा जर प्रोजेक्ट करत असाल, तर प्रोजेक्ट करत असताना जे काही कागद असेल किंवा इतर जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आपण कचरा करतो, ते न उचलता आपण सगळ्या घरामध्ये पसरवतो. म्हणजे आपल्या कामामध्ये स्वच्छता किंवा सफाईदारपणा नसतो. पण सुगरण हा पक्षी काय करतो? गवताचे जे काही चिवट काड्या आहेत त्या चिवट काड्या गोळा करतो. चोचीच्या साहाय्याने तो एखादा धागा आणतो आणि त्या धाग्याच्या साहाय्याने किंवा गवताच्या काड्यांच्या साहाय्याने तो घरटं बनवत असतो. मग घरटे बनवत असताना कधी कधी ते धागे, गवताचे जे काही काड्या आहेत त्या काड्या खाली पडतात, पण त्या तशाच नाही ठेवतात. ती परत पडलेल्या काड्या चोचीमध्ये घेऊन उचलते आणि परत त्या काडीपासून घरटं बनवते. म्हणजे अशा प्रकारे ज्या ठिकाणी ती घरटं बनवत आहे त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची घाण किंवा कसल्याही प्रकारचा कचरा न होऊ देता अगदी स्वच्छपणे, नीटनेटकेपणे ती घरटं बांधायची. आणि हा गुण म्हणजे सफाईदारपणा आणि नीटनेटकेपणा हा गुण नैनाला अतिशय आवडायचा. त्यानंतर पहा, जॉनला त्याची चिकाटी तर अतुलला त्याची कष्टाळू वृत्ती भावून जायची. चिकाटी म्हणजे काय? की जिद्द, डिटर्मिनेशन, मी हे करून दाखवणारच. कारण सुगरण पक्षी घरटे बांधत असताना बऱ्याच वेळेस जे काही गवताच्या काड्या असतील किंवा एखादी सुतळी किंवा एखादा धागा असेल तो धागा खाली पडतो, पण तो हार न मानता परत चोचीच्या साहाय्याने आणतो आणि घरटे बनवत असतो. मग कधी कधी घरटं सुद्धा वाऱ्यासोबत खाली पडतं, पण तरी पण हार न मानता तो स्वतः जे काही घरटं आहे तो घरटं बनवत असतो. म्हणजे अशा प्रकारे सुगरण पक्षाचे जे काही जिद्दपणा आहे, चिकाटी आहे, चिकाटी. त्याचबरोबर अतुलला त्याचे कोणते गुण आवडायचा? तर अतुलला त्याची कष्टाळू वृत्ती. कष्टाळू वृत्ती म्हणजे काय? की मेहनत करण्याचा जो काही स्वभाव आहे तो स्वभाव अतिशय त्याला भावून जायचा. तर पहा, जसं नैनाला कोणता गुण आवडायचा? सफाईदारपणा आणि नीटनेटकेपणा, तसं जॉनला सुगरण पक्षाची चिकाटी आणि अतुलला त्याची कष्टाळू वृत्ती आवडायची किंवा भावून जायची. मग सिमरनला वाटायचे की ती मेहनती आहे हा पक्षी, आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी एवढे सुरेख घरटे बांधतो, त्यासाठी अपार मेहनत घेतो, खरंच खूपच जबाबदार व कुटुंबोत्सल पक्षी आहे. पहा, मग सिमरनला काय वाटायचे?
की हा पक्षी आपल्या पिलांसाठी किती मेहनत घेतो. जसे आपले आईवडील मेहनत करतात, पैसा कमावतात आणि आपल्यासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी ऊन, वारा, पाऊस यापासून रक्षण व्हावं यासाठी घर बांधत असतात. त्याप्रमाणे सुगरण हा पक्षीसुद्धा आपल्या पिलांसाठी, आपल्या पिलांचं ऊन, वारा, पाऊस, वादळ यापासून संरक्षण व्हावं यासाठी तो घरटे बांधत असतो. त्यासाठी तो मेहनत घेत असतो. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं, की सुगरण हा जो पक्षी आहे तो कसा आहे, एकदम जबाबदार आणि कुटुंबवत्सल. कुटुंबवत्सल म्हणजे काय? कुटुंबाविषयी प्रेम असलेला. आणि मग अपार मेहनत घेतो. अपार मेहनत घेतो म्हणजे काय? खूप पुष्कळ मेहनत घेतो. कशासाठी? घरटे बांधण्यासाठी. मग सुगरण हा पक्षी घरटे बांधत असताना खूप मेहनत घेतो, कष्ट करतो आणि कष्ट करून आपल्या कुटुंबातील जे काही सदस्य आहेत, आपली जी काही पिलं आहेत, या पिलांचं रक्षण व्हावं यासाठी तो काय करतो? घरटे बांधत असतो. म्हणून या ठिकाणी त्याचा जो काही गुण आहे कुटुंबवत्सल, म्हणजे कुटुंबाविषयी असलेला किंवा प्रेम करणारा जो गुण आहे, तो गुण या ठिकाणी आपल्याला सुगरण पक्षाकडून पाहायला मिळतो आणि हा गुण सिमरनला खूप आवडायचा. त्यानंतर पाहूयात, मुले घरटे पाहत असताना गुरुजी तिथे आले. गुरुजींनी मुलांना विचारले, "काय रे मुलांनो, काय पाहतात?" मुलांनी घरट्याकडे बोट दाखवले आणि म्हणाले, "गुरुजी पहा ना, सुगरण पक्षाने किती छान घरटे बांधले आहे." गुरुजींनी घरट्याकडे पाहिले आणि ते मुलांना म्हणाले, "पहा, की ज्या ठिकाणी लिंबाच्या झाडावरती घरटे बांधत होता सुगरण पक्षी, त्या ठिकाणी मुलं दररोज जायचे आणि मग शॉर्ट रेसेस असेल, लॉंग रेसेस असेल किंवा मग जे काही ब्रेक आहे, त्या ब्रेकमध्ये मुलं वेळात वेळ काढायचे आणि ज्या ठिकाणी सुगरण पक्षी घरटे बांधत होता त्या ठिकाणी ते जायचे आणि सुगरण पक्ष्याचं निरीक्षण करायचे. आणि मग एक दिवस ही गोष्ट सरांना कळाली आणि मग स- मुले घरटे पाहत असताना सर त्या ठिकाणी जाऊन अचानक थांबले आणि सरांना समोर पाहिल्यानंतर लगेच विद्यार्थी म्हणाले, "गुरुजी, या ठिकाणी पहा ना." म्हणजे घरट्याकडे बोट दाखवला आणि म्हणाले, "गुरुजी पहा ना, सुगरण पक्षाने किती छान घरटे बांधले आहे." म्हणजे मुलांना विचारले, की "तुम्ही इथे काय करत आहात? दररोज मी पाहतोय की तुम्ही या ठिकाणी लिंबाच्या झाडाजवळ येत आहात ग्रुपमध्ये आणि तुम्ही इथं काय करतायत?" असा प्रश्न विचारल्यानंतर मुलांनी सांगितलं, की "सर, ते पहा ना, सुगरण पक्षाने किती छान घरटं बनवलं आहे, बांधलं आहे." मग गुरुजींनी सुद्धा त्या घरट्याकडे पाहिलं आणि गुरुजी मुलांना म्हणाले, की "मुलांनो, सुगरण पक्षी नीटनेटके आणि मजबूत घरटे बांधतो. गवताच्या बारीक पण चिवट काड्या गोळा करतो आणि आपल्या चोचीने सुबक व भारी घरटे विणतो." तर पहा, मग गुरुजींनी आपल्या विद्यार्थ्यांना माहिती सांगितली, की "मुलांनो, तुम्ही सुगरण पक्ष्याचं घरटं पाहत आहात. हा जो पक्षी आहे तो घरटे कशापासून बनवतो?" तर पहा, गवताच्या बारीक आणि चिवट काड्या. चिवट काड्या म्हणजे काय? की न तुटणाऱ्या काड्या, लवचिक काड्या, टफ. मग अशा प्रकारच्या ज्या काही गवताच्या काड्या आहेत, त्या गवताच्या काड्यांच्या साहाय्याने तो काय करतो? घरटे बांधत असतो, घरटे विणत असतो आणि मग त्याला काही हातही नाहीत माणसासारखे किंवा तो कुठल्या इंजिनिअरची मदत घेत नाही. मग सुगरण हा पक्षी काय करतो? आपल्या चोचीच्या साहाय्याने, त्याची काय चोच आहे, या चोचीच्या साहाय्याने तो सुबक आणि भारी घरटे विणतो. सुबक म्हणजे काय? अतिशय सुंदर, आणि भारी म्हणजे काय? मौल्यवान, प्रिसियस अशा प्रकारचं जे काही घरटं आहे, ते घरटं बनवण्याचं काम कोण करतो? हा सुगरण पक्षी करतो. तर पहा, आणखी सरांनी सुगरण पक्षाबद्दलची माहिती सांगितली, की नक्षीदार विण पाहूनच या पक्षाला सुगरण असे म्हणतात आणि अशी सुबक आकाराची सुरेख घरटी तो बांधत असतो. तर पहा, मग लेखकांनी सांगितलं, की सुगरण पक्षाला सुगरण का म्हणतात? कारण तो जो घरटं बनवतो, घरटं तो विणतो. गवताच्या काड्यांनी किंवा एखादा धागा तो घेतो, चोचीमध्ये घेतो आणि त्याच्या सहाय्याने तो काय करतो? घरटं विणत असतो, घरटं गुंफत असतो आणि मग त्याची जी काही विण आहे, ती विण पाहून, नक्षीदार विण पाहूनच या पक्षाला काय म्हणतात? सुगरण असे म्हणतात. आणि मग अशी सुबक सुंदर आकाराची जी काही सुरेख घरटी आहे, तो घरटी काय करतो? बांधत असतो. तुम्ही एखाद्या झाडावरती पाहिलं असेल, विहीर असते आणि विहिरीवरती एखादी झाडाची फांदी लोंबकळलेली असते. त्या लोंबकळलेल्या फांदीवरती अनेक असंख्य असे घरटे लोंबकळलेले दिसतात. कोणत्या पक्षाचे? सुगरण पक्षाचे. आणि मग एवढ्या अवघड ठिकाणी हे पक्षी काय करतात? घरटे बांधत असतात. का बांधतात? कारण आपल्या पिल्लांचं साप असेल किंवा ऊन, वारा, वादळ, पाऊस यापासून रक्षण व्हावं या हेतूने काय करतात? ते अतिशय सुंदर, नक्षीदार अशा प्रकारची विण घालून ते घरटे बनवत असतात. आणि मग राहण्यास योग्य व मजबूत असेल अशा घरात राहणे ती पसंत करते. मग सरांनी सांगितलं, की सुगरण पक्षाची जी काही नक्षीदार विण आहे, ती विण पाहूनच त्याला काय म्हणतात? सुगरण असे म्हणतात. आणि मग राहण्यास योग्य आणि मजबूत असं घर तिला आवडतं. आपण सुद्धा पहा, आपलं जे काही घर आहे, ते घर आपल्याला खूप छान वाटतं. राहण्यासाठी योग्य टोलेजंग अशा प्रकारचं आपल्याला आपली घरची इमारत असावी वाटते. तसं सुगरण पक्षाला सुद्धा आपलं जे काही घरटं आहे, ते घरटं राहण्यासाठी योग्य आणि त्याचबरोबर मजबूत असेल, अशा घरामध्ये राहणं तिला आवडतं. मग त्यामध्ये ती कोणत्या झाडावरती घरटे बांधते? तर पहा, निंब बाबळीच्या झाडाच्या फांदीला हे घरटे झोक्यासारखे टांगलेले असते.
वादळातही हे घरटे शाबूत राहते. त्याच्या घरट्याची सर कोणत्याही इतर पक्षाच्या घरट्याला येत नाही. गुरुजींनी सुगरण पक्षाची वाखाणणी केली. वाखाणणी करणे म्हणजे काय? हा वाक्प्रचार आहे. वाखाणणी करणे म्हणजे स्तुती करणे. तर पहा, मग तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या लिंबाच्या, एखाद्या बाबळीच्या झाडाला सुगरण हा पक्षी काय करतो? त्या झाडाच्या फांदीला अगदी झोक्यासारखे घरटे टांगलेलं असतं. म्हणजेच काय? जसा झोका वाऱ्यासोबत झुलतो, तसं त्याचं जे काही घरटं आहे, तर घरटं वारा आल्यानंतर वाऱ्यासोबत झुलतं किंवा डुलतं, हालतं आणि मग झोक्यासारखी जी त्याची जी काही घरटी आहे, ती घरटी झाडाच्या फांदीला टांगलेली असतात आणि मग कितीही मोठं जरी वादळ आलं, तरी वादळामध्ये हे घरटे शाबूत राहतात. शाबूत राहणे हा सुद्धा वाक्प्रचार आहे. शाबूत राहणे म्हणजे काय म्हणे? टिकून राहणे. म्हणजे वारा जरी आला, पाऊस जरी आला, तर या पावसामध्ये, या वाऱ्यामध्ये सुद्धा त्या घरट्याचं रक्षण होतं आणि ते घरटे झाडाच्या फांदीला चिकटलेलं राहतं आणि ते घरटं जे आहे, ते घरटं कधीही खाली तुटून पडत नाही. अशा प्रकारचे जे काही मजबूत आहे, मजबूत घरटं, ते घरटं कोण बनवतो? हा सुगरण पक्षी बनवतो. आणि मग सुगरण पक्ष्याच्या घरट्यासारखं घरटं दुसरं कुठलाही पक्षी बनवू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी काय म्हटलं, की सुगरण पक्षाच्या घरट्याची सर कोणत्याही इतर पक्षाच्या घरट्याला येत नाही. सर येणे म्हणजे काय? बरोबरी करणे. म्हणजे कावळा असेल, चिमणी असेल किंवा इतर जे काही पोपट वगैरे हे जे काही पक्षी आहेत, या पक्ष्यांचे घरटे आणि सुगरण पक्षीचे घरटे दोन्हीमध्ये खूप डिफरन्स आहे. कारण सुगरण पक्षी एकदम छान, सुंदर, विणलेलं, गुंफलेलं अशा प्रकारचं घरटं बनवतो. पण बाकीचे इतर जे पक्षी आहेत, त्या पक्ष्यांना त्या सुगरण पक्ष्याच्या घरट्याची बरोबरी येत नाही किंवा इतर पक्षी आणि सुगरण पक्षी या दोघांची जी काही घरटे आहेत, त्या घरट्यांची तुलना करता येत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी वाखाणणी केली आहे, स्तुती केली आहे. कोणी? सरांनी. कोणाची? सुगरण पक्षाचे जे काही घरटं आहे, त्या घरट्याची या ठिकाणी स्तुती केली. सुगरण पक्षाची सुद्धा स्तुती केली आहे, की सुगरण पक्षी एकदम छान घरटे बनवतो, बांधतो, गुंफतो आणि इतर जे काही पक्षी आहेत, त्या पक्ष्यांना सुगरण पक्षाच्या घरट्याची बरोबरी किंवा त्याची सर येत नाही. अशा शब्दांमध्ये सुगरण पक्षाची वाखाणणी कोणी केली? शिक्षकांनी केली. त्यानंतर पहा, बऱ्याच दिवसांनी पुन्हा मुले निंबाच्या झाडाजवळ आली. पाहतात तर काय? सुगरण पक्षाचे घरटे बांधून पूर्ण झाले होते. झाडाच्या फांदीवर बसून घरट्याचे निरीक्षण करणारी सुगरण त्यात राहायला आली होती. तर पहा, मग बऱ्याच दिवसांनी सुगरण हा पक्षी काय करायचा? आपल्या चोचीमध्ये गवताच्या काड्या, त्याचबरोबर सुतळ असेल, एखादा धागा असेल किंवा इतर ज्या काही वस्तू आहेत घरटं बांधण्यासाठी उपयुक्त, त्या सर्व उपयुक्त गोष्टी तो चोचीच्या साहाय्याने आणत होता. त्यापासून घरटं तो विणत होता, गुंफत होता, बनवत होता आणि मग बऱ्याच दिवसानंतर, अथक परिश्रमानंतर, खूप कष्टानंतर सुगरण पक्षात जे काही घरटं आहे, ते घरटं लिंबाच्या झाडावरती तयार झालं होतं आणि मग हे पूर्ण झालेलं जे काही घरटं आहे, ते घरटं झाडाच्या फांदीवर तयार झालं होतं आणि त्या झाडाच्या फांदीवर त्या घरट्यामध्ये राहण्यासाठी सुगरण पक्षी त्या ठिकाणी राहायला आले होते. तर पहा, मग झाडाच्या फांदीवर बसून घरट्याचे निरीक्षण करणारी सुगरण त्यात राहायला आली होती. मग या ठिकाणी काय सांगितलं, की सुगरण पक्षाची जी काही पत्नी आहे सुगरण, त्या ठिकाणी राहण्यासाठी आली होती. झाडाच्या फांदीवर जे काही टांगलेलं घरटं आहे, त्या घरट्यामध्ये बसून, फांदीवरती बसून ती घरट्याचं निरीक्षण करत होती. का निरीक्षण करत असेल? की आपलं घरटं पूर्ण झालेलं आहे, पण घरट्याला काही उणीव आहे का? किंवा घरट्यामध्ये काही दोष आहे का? काही किंवा एखाद्या बाजूला काही रिपेअरिंग करण्याची आवश्यकता आहे का? म्हणजेच घरटं परत कुठे विणण्याची आवश्यकता आहे का? घरटं मजबूत आहे का? या सर्व गोष्टींची देखरेख सुगरण पक्षी करत होता. आणि मग नैना काय म्हणाली ते घरटं पूर्ण झाल्यानंतर? पाहून पहा, सुगरण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो, तेही चोचीने. आपल्याला असे घरटे तयार करता येईल का? किती कसबी विणकर आहे हा पक्षी. तर पहा, मग जेव्हा सुगरण पक्षाचं घरटं पूर्ण झालं, घरटं बांधलेलं पाहून त्या ठिकाणी ती सर्व मुले आली आणि नैना त्या ठिकाणी ते घरटं पाहून म्हणाली, की सुगरण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो. आकारबद्ध म्हणजे चांगल्या पद्धतीने बांधलेलं, परफेक्ट शेप किंवा वेल बिल्ट. ज्याप्रमाणे आपण बांधकाम करण्यापूर्वी एखाद्या इंजिनिअरला दाखवतो आणि त्यानुसार आपण आपलं घर बांधतो, त्याप्रमाणे मग सुगरण पक्ष्यानं सुद्धा काय केलं, की व्यवस्थित आकारबद्ध अशा प्रकारचं जे काही घरटं आहे, ते घरटं त्यानं बांधलं होतं आणि ते पूर्ण केलं होतं. आणि मग घरटं बांधत असताना त्याला कोणी माणसांनी मदत केली होती का? नाही. किंवा आज जसं आपल्याला माणसांची हेल्प मिळते किंवा इतर जे काही यंत्र आहे, त्या यंत्राच्या मदतीने आपण चांगलं आणि टोलेजंग इमारती बनवू शकतो. पण या पक्ष्याला कोणीही मदत करत नाही. मग पक्षी चोचीच्या साहाय्याने माणसापेक्षाही सुंदर, माणसाला बनवता येणार नाही, माणसाला विणता येणार नाही, यापेक्षाही सुंदर घरटं तो आपल्या चोचीच्या साहाय्याने विणत असतो. म्हणून नैना या ठिकाणी काय म्हणते, की सुगरण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो आणि ते पण कशाने? चोचीच्या साहाय्याने. आणि मग आपल्याला असे घरटे तयार करता येईल का? असा प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण झाला. पण ते जे स्किल आहे घरटं बनवण्याचं, ते स्किल कुणाकडे आहे? सुगरण पक्षाकडे. आणि मग तिला वाटलं, की सुगरण पक्षी एवढे सुंदर घरटे विणतो, बनवतो, मग तिच्यासारखं आपल्याला घरटं बनवता येईल का? असा प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण झाला आणि शेवटी
ती म्हणाले की किती कसबी विणकर आहे हा पक्षी. कसबी म्हणजे काय? कौशल्य असलेला किंवा कुशल असलेला, स्किल्ड किंवा स्किलफुल असलेला. तर पहा मग नैना सुगरण पक्षाबद्दल म्हणाली की सुगरण हा जो पक्षी आहे तो कसा आहे? एकदम कसबी विणकर आहे. विणकर म्हणजे काय? विणकाम करणारा किंवा धागे विणून वस्त्र बनवणारे जे असतात ना वेवर्स, त्याला विणकर असे म्हणतात. मग सुगरण हा पक्षी काय आहे? एकदम कुशल स्किलफुल असलेला असा विणकर आहे. कोण? सुगरण हा पक्षी. म्हणजे सुगरण हा पक्षी व्यवस्थितरित्या आपले घरटे तो विणत असतो. इतर पक्ष्यांना त्याच्या घरट्याची बरोबरी सुद्धा येत नाही. अशा प्रकारे नैना, जॉन, अतुल, सिमरन आणि शिक्षक या सर्वांनी सुगरण पक्षात जे काही घरटं आहे ते घरटं पाहिलं आणि घरट्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. आणि त्याचबरोबर सुगरण या पक्षाचं जे काही घरटं आहे त्याच्या घरट्यासारखं आपल्याला सुद्धा घरटं बांधता येईल का? असा विचार नयनाच्या डोक्यामध्ये आला. म्हणजे या ठिकाणी सुगरणीचे घरटे या पाठामध्ये आपण काय पाहिलं? तर पहा शॉर्टमध्ये की शाळेच्या परिसरामध्ये लिंबाचं झाड आहे. त्या लिंबाच्या झाडावरती सुगरण हा पक्षी घरटे बांधत होता आणि घरटे बांधत असताना नैना, जॉन, अतुल, सिमरन ही सर्व मुले त्या ठिकाणी येऊन दररोज उपस्थित राहायचे, निरीक्षण करायचे आणि मग सुगरण पक्षी ज्याप्रमाणे घरटे बांधतो त्याच्या ज्या काही हालचाली आहेत त्या हालचालीचे ते त्या ठिकाणी येऊन निरीक्षण करायचे. आणि शेवटी एक दिवस त्या ठिकाणी शिक्षक आले आणि शिक्षकांनी विचारलं की तुम्ही या ठिकाणी काय करत आहात? तेव्हा मुलांनी सांगितलं की पहा ना सर, त्या ठिकाणी काय आहे? घरटं आहे. आणि घरटं सरांनी पाहिल्यानंतर सरांनी सुगरण पक्षाबद्दल आणि सुगरण पक्षाच्या घरट्याबद्दल सुद्धा विशेष माहिती सांगितली. आणि सुगरण पक्षी गवताच्या काड्या, चिवट काड्या गोळा करतो आणि आपल्या चोचीच्या साहाय्याने सुंदर आणि सुबक अशा प्रकारचं तो घरटं विणत असतो. आणि मग त्याची नक्षीदार विण पाहूनच या पक्षाला काय म्हणतात? सुगरण असे म्हणतात. अशा प्रकारची जी काही माहिती आहे ती माहिती सरांनी सुगरण पक्षाबद्दलची सांगितली. आणि त्याचबरोबर सुगरण पक्षाच्या घरट्याची बरोबरी किंवा सर इतर कुठल्याही पक्षाच्या घरट्याला येत नाही अशा शब्दांमध्ये सरांनी त्याची स्तुतीसुद्धा केली, वाखाणणी केली होती. आणि मग बऱ्याच दिवसांनी जे काही घरटं बनवण्याचे काम होतं ते काम पूर्ण झालं आणि लिंबाच्या झाडावरती सुगरण पक्षाचं घरटं बांधलं गेलं किंवा पूर्ण झालं होतं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी सुगरण हा जो पक्षी आहे या सुगरण पक्षाची जे काही जिद्द असेल, चिकाटी असेल किंवा कष्टाळू वृत्ती, कुटुंबवत्सल, कसबी यासारखे जे काही गुण आहेत ते गुण आपल्याला या पाठामध्ये पाहायला मिळाले. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.